आपलं वैयक्तिक आयुष्य विसरून कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा आपल्या खांद्यावरती पेलणारे पोलीस प्रशासन सध्या तणावाखाली आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय। कारण 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपलं आयुष्य संपून घेतलंय तर एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। या घडलेल्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरलाय। या संदर्भात पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी पाहुयात। महाराष्ट्रात सध्या 3 सलग घटना घडल्या। त्या घटना म्हणजे 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली तर एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला। पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला, तो म्हणजे पोलीस प्रशासनावर ताण पडतोय का। आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांचे पती किंवा त्यांचे बंधू, त्यांच्या घरातील सदस्य हा पोलीस कर्मचारी आहे। आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत, त्यांचं नक्की काय म्हणणं आहे, ताण पडतोय का किंवा नाही। आता मी स्वतःचाच अनुभव सांगतो, माझे मिस्टर कामाला पोलीसमध्ये आहेत। ते आले की चिडचिड करतात घरात। आम्ही 12-12 तास नोकऱ्या करतो, आम्हाला घरात वेळ देता येत नाही, आमच्याबरोबर कुठे जाता येत नाही, फिरायला जाता येत नाही किंवा मुलाचं त्यांची जे आठवड्यातनं त्यांना एक तरी सुट्टी मिळावी। सुट्टी जरी समजा एक दिवस असली तर ते पण चालेलच, कारण काय होतं की मुलांबरोबर त्यांना वेळ घालवता येतो। दुसरी गोष्ट म्हणजे काय तर त्यांना ताण वाढतो, याचा अर्थ त्यांच्या शरीरावर पण त्याचा परिणाम होतो। कारण काय वेळोवेळी जेवण, त्याचबरोबर त्यांना व्यायाम नाही शरीराला, त्याचा मानसिक त्रास, शारीरिक त्रास तो तर होतो, ड्युटीचा त्रास होतो, मग त्याचाच परिणाम घरामध्ये होतो। जी मुलं भरतीसाठी हे करतात त्याच्यामध्ये भरपूर अफरातफर कळून येते, तर त्याच्यामधून मला असं स्वतःला वाटतं की जी तरुण पिढी आहे त्यांना एक पोलीस भरतीमध्ये प्राधान्य देऊन त्याच्याने जर आमचे जे पोलीस बांधव आहेत त्यांचा जर ताणतणाव कमी पडणार असेल तर शासनाने ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरच्यांनाही उत्साह वाढावा, अशा प्रकारे भरती करून अशा प्रकारे सुविधा दिली पाहिजे, जेणेकरून पोलीस बांधवांना पण तेवढं हे मिळू शकतं। आमचे पोलीस बांधव अक्षरशः टॉयलेटच्या बाजूला बसून जेवत असतात, हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे। मग आमचं एवढं सांगणं, जो पोलीस तुमच्यासाठी दिवस रात्र झटतो ना, मग तुम्ही त्याच्यासाठी का उपलब्ध का नाहीये तुम्ही त्याच्यासाठी, हे आमचं शासनानं सांगणं आहे। कॅमेरामन सुनील सह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।